साखरेमध्ये इथेनॉल मिश्रणाला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे। इथेनॉल मुक्त पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून द्यायला हवा। या सरकारच्या निर्णयामुळे वाहन मालकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होतंय। इथेनॉल मिश्रित इंधन वापरण्यायोग्य नाही अशा वाहनांचं नुकसान होणार आहे असं या याचिकेमध्ये काही मागण्या मान्य झालेल्या आहेत। मात्र या मागण्या मान्य झाल्या तर महाराष्ट्रासह देशातला साखर उद्योग अडचणीत यायची शक्यता आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, नम्रता, गेल्या काही दिवसापासून आपण पाहिलं असेल की साखर उद्योग हा महाराष्ट्रासह देशामध्ये अडचणीत आलेला आहे। त्यानंतर नितीन गडकरी असो, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असो, शरद पवार असो, या सर्व नेत्यांनी या संदर्भामध्ये प्रयत्न केले आणि पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणासाठी एक पॉलिसी तयार करण्यात आली। या पॉलिसीमुळे जे साखर कारखाने आहेत त्यांनी साखर निर्मिती बरोबरच इथेनॉलची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळं एक प्रकारे साखर उद्योगाला एक मोठा आधार मिळाला आणि महाराष्ट्रातील खास करून पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील सर्व साखर कारखान्यांना एक आधार मिळाल्यामुळे त्या जे साखर कारखाने डबघाईला आले होते ते आता कुठेतरी त्यांना आधार मिळाल्यानं स्थिर स्थावर होताना पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशात देखील 2 पैसे मिळाले। मात्र आता सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झालेली आहे। मल्होत्रा नावाच्या एका वकिलांनी ही याचिका दाखल केली आहे। त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रम जर राबवला तर पेट्रोल जे जुनी वाहनं आहेत त्या वाहनांना त्याचा परिणाम होऊ शकतो, त्यांच्या पार्ट्स मध्ये गंज चढू शकतो आणि याचा एक मोठा फटका ग्राहकांना बसू शकतो आणि यामध्ये ग्राहक अधिकार कायदा 2019 यामध्ये याचं उल्लंघन झालेलं आहे आणि तुम्ही इथेनॉलच्या व्यतिरिक्त जे इथेनॉल नाही असं पेट्रोल देखील उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे। ते यामध्ये करण्यात आलेलं नाही। खूप मोठी याचिका आहे आणि जसं इथेनॉलची निर्मिती ही साखर उद्योगात साखर कारखान्यांमध्ये होते त्यामुळे त्यांच्या समोर आता टेन्शन निर्माण झालेलं असणार। धन्यवाद या माहितीबद्दल।